आज 28 जूनला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विठुनामाचा गजर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले। अजित पवार यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने अर्थसंकल्पाची सुरुवात केली। अजित पवार यांनी 10व्यांदा बजेट विधिमंडळात सादर केले। त्यात त्यांनी पहिलीच घोषणा ही वारकऱ्यांसाठी केली। प्रतिदिंडीला 20,000 देणार असल्याचे अजित पवार म्हणाले। अध्यक्ष महोदय, श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देहूतून प्रस्थान होते आहे। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल। साधारण 1000 वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे, याची जाणीव या सरकारला आहे। महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहेत। आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत। कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे। केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग 3ऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे। माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो।